काय करते? हवा घालते? हवा घालते? घाल. बस बस. हॅलो गाईज, वेलकम टू आशुतोष कोकाटे ब्लॉग्स. तुम्हाला माहितीच आहे की घराचं बांधकाम वगैरे चालू आहे आणि जे पाण्याच्या वॉटर टँक्स आपल्या झालेले आहेत, तर त्याच्यामध्ये चेकिंगसाठी पाणी भरलं होतं आणि शेजारी राहणाऱ्या मुलांची सगळी गँग जमा झाली होती की नाही आशुदादा आम्हाला पोहायचं आहे टाकीमध्ये. आणि इतका हट्ट केलं की काही सांगायला नको, नाही म्हणता नाही आलं. आणि खूप मस्त म्हणजे एकदम रिव्हर जम्प वगैरे, बाप रे बाप, खतरनाक खतरनाक, एकदम जबरदस्त झालं. शपथ रे. तीन, दोन, एक. गाईज, काष्टीमध्ये हॉटेल राजनंदिनीमध्ये एक नवीन मेनू स्टार्ट झाला आहे, ज्याचं नाव आहे चिकन रान. इतका खतरनाक असा मेनू तो मला वाटला, म्हणजे मी ऑलरेडी जाऊन आलेलो आहे, बट एकदम खतरनाक, प्रॉपर असं एकदम पूर्ण अशी चिकन तुम्हाला हे करून दिली जाते. त्याच्यासोबत तुम्हाला राईस मिळतो, प्लस रस्सा पण भेटतो, एग्स वगैरे, आणि एकदम प्रॉपर एक थाळी सजवून भेटते. आणि त्या थाळीमध्ये सॅलॅड वगैरे अशा गोष्टी पण मिळतात. खूप खूप खतरनाक थाळी वाटली मला. म्हणजे जर तुम्ही जाणार असाल ना, तर 3 ते 4 जण तुम्ही जाऊ शकता. त्याच्यासोबत भाकरी वगैरे घेऊन जर रश्श्याबरोबर खाल्लं तर एकदम खतरनाक वाटेल तुम्हाला मित्रांनो, जबरदस्त. सकाळी सकाळी आमचा शेरू मस्तपैकी पोज देऊन उभा राहिला होता आणि इतके खतरनाक लुक वाटत होता ना, म्हणजे एकदम मसल्स वगैरे त्याच्यात दिसत होत्या त्याच्या पायाच्या, आणि इतकं भारी वाटलं. मस्त पोर्ट्रेट फोटो काढले एकदम, त्याला पण वाटलं पेपराची. बट खतरनाक म्हणजे नाही का, लुक पण असं दिलं ना त्याने की भाई स्वॅग. प्लंबिंगवाला पार्ट होणं खूप गरजेचं होतं आणि त्याच्याशिवाय PCC करणं शक्य नव्हतं. खूप हट्ट करून प्लंबरला बोलवलं. असं म्हणता येईल की प्लंबरला खूप मागणी, खूपच मागणी, कारण ज्या प्लंबरला फोन करायचा तो बिझीच होता असं सांगायचं. बट काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो, प्लंबिंगचं काम पूर्ण कंप्लीट झालेलं आहे आणि PCCचं पण काम कंप्लीट झालेलं आहे. हा आहे आपला बोरचं चेंबर, हा आहे आपल्या टाकीचा चेंबर. म्हणजे इथं एक दरवाजा असेल ज्याने सगळे मॅनेज होईल. टॉयलेटचे सेफ्टी टँक ती जर ब्लॉक झाली तर आपल्याला बाहेर काढण्यासाठी ऑप्शन म्हणून ठेवलं आहे. बोरचं कनेक्शन काढून ठेवलेलं आहे. आणि हा आहे आपला एक सेपरेट चेंबर जो बाकीचे आउटलेट मॅनेज करेल. इथून असं पाईप गेलेलं आहे तिकडे. गाईज, एका फंक्शनसाठी मला जावं लागलं कोल्हापूरला. फंक्शन काय तर आमचे जे निवास सर आहेत ते परत एकदा मामा झाले, म्हणजेच त्यांना एक लाडका भाचा झाला आहे. मला त्यांच्या जिजूंनी, म्हणजे आम्ही जिजूच म्हणतो त्यांना, सो मला
जिजूंनी कॉल केला स्पेशल की यावंच लागेल, कारण म्हणजे एक चांगला बॉन्ड झाला आहे ना त्यांच्याबरोबर. पुण्यामध्ये आम्ही राहिलो बरेच दिवस, सो एक चांगला बॉन्ड झाल्यामुळे त्यांनी इन्व्हाइट केलं स्पेशल कॉल करून. सो मग मला नाही म्हणता आलं. सो खूप म्हणजे पूर्ण फंक्शन मी अटेंड केला त्यांचा. 1-2 दिवस खूप लगबग चालू होती. ॲक्च्युली कोल्हापूर साईडचे जरा इव्हेंट वेगळ्या टाईपचे होतात. सो तुम्हाला कळेलच की काय वेगळं टाईप होतो. आता एवढं सांगतो की मी आलो आहे निवास सरांच्या भाच्याच्या नामकरण विधीसाठी, आणि नॉर्मल इव्हेंटसारखं काउंट करू नका, म्हणजे प्रॉपर सेटअप वगैरे लावून असं एकदम त्यांचं ते वेगळंच फंक्शन होतं. काहीतरी आहे ते कळेलच तुम्हाला. काहीच नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही जरा बाहेर पडलो, निवास सर आणि मी. काही गोष्टी आणायच्या होत्या, मटेरियल वगैरे जे फंक्शनसाठी गरजेचं होतं, आणि त्याच्यासाठी मला कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याचा चान्स भेटला. निवास सरांबरोबर मस्त बाईकवर फिरलो. आता इथे मी काय केलं की सुरुवातीला मी चालवली गाडी, बट नंतर डोक्यात आलं की यार मग काय शूट वगैरे काहीच करता नाही यायचं. मग मी निवास सरांना बोललो की सर तुम्ही गाडी चालवा आणि मी मागे बसतो. त्याच्यानंतर मग मी थोडंसं काही ठिकाणं वगैरे थोडेसे व्ह्यूज घेतले. गाईज 1-2 फ्रेम्स बनवायला ठेवले होते निवास सरांनी एका शॉपमध्ये, ज्याच्यामध्ये एक त्यांच्या बाबांचा फोटो होता आणि एक होता शिवाजी महाराजांचा पोर्ट्रेट, जे त्यांनी स्केच काढलं होतं स्वतःच्या हाताने. निवास सर खूप मस्त स्केच काढतात, तुम्हाला कळेलच. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका खतरनाक स्केच त्यांनी काढला, ज्याचं त्यांनी फ्रेम बनवून घेतलं. जर तुम्हाला तुमच्या फोटोचं स्केच बनवून हवं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझ्या इंस्टाला वगैरे, आणि किंवा कमेंट करू शकता. बट कॉन्टॅक्ट करायचं असेल तर इंस्टालाच बेटर पडेल. डिस्क्रिप्शनमध्ये माझी इंस्टा ID तर आहेच. एवढी मेहंदी का काढली? हा का? हे काय आहे? हे काय आहे? आमटी. हे काय? भात, चपाती. शिवाजी महाराज केले असते लावलेले फोटो इकडे झालं का? DY पाटील इकडं कोर्ट आहे काय? मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कोल्हापूरचे मुख्य न्यायालय.
जिल्हा सत्र न्यायालय कोल्हापूर. काय करते? हवा घालते? हवा घालते? घाल. बस बस. घ्यायची असते सेपरेट? अरे वा. सर किती वाजले बघा. कामाच्या नावाखाली चाललंय सगळं तुमचं. अयो एवढे सगळे पाहुणे आल्यात, आम्हाला लावले का आम्हाला, आणि तुम्ही दिवसभर बाहेर फिरताय. हा एक दिवस सुट्टी नाही करता येत का तुम्हाला? भाच्याचं नामकरण विधी तुम्ही खुशाल सुट्टी नाही काढली. उद्या कार्यक्रमाला काय आई त्या कार्यक्रमाला सुट्टी कुणी बी काढते. आम्ही पुण्याहून आलोय. ठीक आहे. काय भाच काय असेल विषय मला माहित नाही करणार. मला माहिती नव्हतं. भाची तर भाची. भाचच म्हणलो होतो मग मी. तुम्ही बी तुम्ही भाच. मला माहिती की मग मी तेच म्हणत होतो मी. हो असं प्रॉपर डब टाकलेला आहे. इथे कार्यक्रम होईल काहीतरी. डेकोरेशनचं मटेरियल आलेलं आहे. इथं डेकोरेशन होणार आहे प्रॉपर. हे बघा चिवची खेळणी. असा अवतार घ्यायचा नाही, म्हणजे असाच अवतार घेणार. काम दिसले पाहिजे तुम्ही. टेंट सारखं सिस्टम आहे हा ना. सगळं ताण बिन देऊन त्यात अडकवणार. तिकडे वर जाऊन आता याच्यात अडकवणार. ते झालं मंडप रेडी. करा जरा काम करा. आम्ही सकाळपासून पळतोय. हे काम नाही करत चालू. आणि इथं सेकंड नंबरला माईक व्हॉल्यूम आहे. सेकंड नंबरला हॅलो. इथं इको पाहिला असेल तर इको पण आहे. हॅलो. ओके. ते सेल परत त्यातच ते माईकचं व्हॉल्यूम आणि इको ते दोन असला तर इको. आणि माईकचं चेंज हे कसं करायचं? डायरेक्ट माईक कनेक्टेडच आहे का? ओके. बाकीचं व्हॉल्यूम कमी करायचं. व्हॉल्यूम वगैरे बास ट्रबल वगैरे इथं सगळं दिलेलं आहे. हा मेन मास्टर आहे. ओके. आणि हे गाणे कशा चालले? मोबाईलवर. ओके. सगळे दिले त्यामुळे काय प्रॉब्लेम टेन्शन नाही काहीच. ओके. आणि आता हे सेंटरला राहिलं तर बंद आहे. हा इकडे गेला पिन घालून तुम्ही डायरेक्ट ह्याच्यावर चालू शकताय. आणि ती बॅटरी का? आणि इकडे बॅटरीवर आहे. आता हे हायफाय पडते पहिला, त्यानंतर लाईनवर येते. लाईनवर आले की इथं आपण ब्लूटूथवर घ्यायचं. लाईट गेल्यावर किती वेळ चालतं ते? चार्जिंग वर किती? म्हणजे चार्जिंग नाही म्हणलं तर 5 तास चालते. हा मग काय टेन्शन नाही. मग लावून ठेवा चार्जिंगला. ते चार्ज चालू असताना चार्ज होते का? चालू असताना पण चार्ज होते. त्यामुळे मग काय टेन्शन नाही. 1 तास जरी तुम्ही चार्जिंग लावला सकाळी लवकर उठून तरी बास होते. भरपूर झाले. ओके. वायर इथेच ठेवतो. जड आहे काय? जड आहे काय? होय जड आहे. सेल काढायचं त्यातच घालते. 2 सेल एक्स्ट्रा दिलेले आहेत. ओके. लागले तर ते यूज करा. सेल उतरतात का? सेल जरा उतरतात. ऑफ करून ठेवले उतरतात का? म्हणजे तसं काय नाही ना? तरी पण काढून ठेवा. असू दे त्या ह्याच ठेवा ना. ओके ठीक आहे.